राज्यभरात लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू असून अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे। या योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे। शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांचे विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी पंढरी 2024 प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून विद्यार्थ्यांसाठी या योजनेची घोषणा केली। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी ही योजना आणली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। राज्यभरातील माझ्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये दरमहा जमा होतील। काही लोक म्हणाले लाडक्या बहिणींचं झालं, पण लाडक्या भावांचं काय? त्याचे काय? तर त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे। त्यानुसार आता 12वी पास झालेल्यांना 6,000, डिप्लोमा झालेल्यांना 8,000 आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये महिन्याला स्टायपेंड दिला जाणार आहे। त्यामध्ये वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटिस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे। त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल। अप्रेंटिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच अशी घोषणा सुरू करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले। सगळे दर्शन घेत आहेत, पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण दुमदुमतंय। सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे, विठ्ठलमय वातावरण झालं आहे आणि वारकरी भक्तीच्या ह्याच्यात न्हाऊन गेलेत। आणि राज्य सरकारने देखील अतिशय त्या ठिकाणी स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, चंद्रभागेचं आपलं वाळवंट असेल, या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या, तिकडची स्वच्छता असेल, रस्त्यांची स्वच्छता असेल, हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत। दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल होता, आज पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे। चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आणखी मला वाटतं 2-3 दिवस आणखी आपले हे वारी चालेल, यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं काळजी घेईल। आपण वारकऱ्यांना 5,000 बसेस सोडल्या, टोल फ्री केलं, ते 20,000 रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं, वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढला आहे आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केले। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे। यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाईड झाली पाहिजे म्हणून फक्त 65 एकर नाही तर इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे। आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल। शेतकरी आहेत, सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे, मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे। त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे? शेतकरीच आहे। आणि मग शेतकऱ्यांना देखील आपण, तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही। शेतकऱ्यांसाठी, आपल्या लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या भावांसाठी, सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत जे वापरतात, पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे। यापूर्वीच पीक विमा 1 रुपयात केला आहे आपण। 6,000 रुपये, 12,000 रुपये वर्षाचे केंद्राने राज्यात ते केलेले आहे आपण। खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटतं यावर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केले नियोजनाबद्दल।